नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, सध्याचं चालू आर्थिक वर्षामध्ये की 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, कारण की आर्थिक वर्ष संपलं तरीसुद्धा राज्य सरकारकडून 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्जावर 3% व्याजाची रक्कम आहे तर त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेली नाही. आणि ही जे काही शासन आहेत आपल्या शेतकरी बांधवांना पीक कर्ज आहे ते 0% व्याजाने उपलब्ध करून देत असते. आणि असं असलं तरीसुद्धा पीक कर्जाची परतफेड करताना शासन 6% व्याज जे आहे तर ते आकारत असते. परंतु ज्या शेतकरी बांधवांनी नियमित म्हणजेच की 31 मार्चच्या आत कर्जाची परतफेड केल्यास त्यांनी भरलेल्या कर्जावर 6% व्याजाची रक्कम शासन जे आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करते. आणि यात पुन्हा राज्य सरकार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत 3%, तर केंद्र सरकार जे आहे ते व्याज सवलत 3% असं 6% व्याज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुन्हा वर्ग केलं जात असते. परंतु यावर्षी केंद्र सरकारने व्याजाची 3% रक्कम वर्ग केली. आणि दुसरीकडे मार्च एंड झाला असला तरीसुद्धा राज्य सरकारने अद्याप ही रक्कम जी आहे ते आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलेली नाही. आणि त्यामुळे जे आहे ते 2 वर्षाचं व्याजसुद्धा अजून जे आहे ते प्रलंबित आहेत, कारण की सन 2021-22 या आर्थिक वर्षातील 3% व्याज राज्य सरकारकडून शेतकरी बांधवांना मिळालेलं नाही. आणि शासनाने या सालातील नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातील व्याज तातडीने जमा करावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांमधून होत आहे. आणि आपल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांनी आम्ही नियमितपणे कर्जफेड करतो, तसेच ग्रामपंचायतचा कर्जसुद्धा वेळेमध्ये भरतो. आणि ज्यांनी कर्ज घेतला आहे मात्र त्या भरलेच नाही असे शेतकरी जे आहेत ते थकबाकीदार झाले आहेत. आणि थकबाकीदार शेतकऱ्यांना 3दा कर्जमाफीचा लाभ मिळाला असून अजूनसुद्धा त्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे तर ते माफ होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमितपणे कर्ज परतफेड केली आहे तर या शेतकऱ्यांच्या पदरी काय तर 50 रुपये अनुदान, त्यांची घरपट्टी पाणीपट्टी नियमित भरली तेही थकबाकीदार त्यांना 50% सवलत. आम्ही हा करही वेळेत भरतो, आमचं काय हा कुठला न्याय, सगळ्यांचेच कर्ज शासनाने माफ केले पाहिजे अशी अपेक्षा नियमित कर्ज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आणि त्यासोबतच जे अनुदान आहे तर ते सुद्धा खात्यामध्ये जमा झालं नाही तर ते अनुदानसुद्धा लवकरात लवकर खात्यामध्ये जमा व्हावं अशी विनंती शासनाला या शेतकऱ्यांतर्फे करण्यात आलेली आहे. तर याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.